तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या मिक्स व्हेजिटेबलच्या भाज्या खाल्ल्या असतील, पण अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. तुमची फेवरेट होईल अशी भाजी आहे. बनवायला जितकी सोपी आहे तितकीच भरपूर टेस्टी देखील आहे. नक्की एकदा ट्राय करून पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता. मी इथे समोरची भाज्या घेतल्या आहेत. पहिल्यांदा भाज्या कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. त्यानंतर करूया मसाला रेडी. त्यासाठी कढईमध्ये टाकले आहे जिरे, धणे, काळी मिरी आणि 2 लाल सुक्या मिरच्या आणि लो फ्लेमवर छान त्याला रोस्ट करायचं आहे 2-3 मिनिटांसाठी कलर चेंज होतपर्यंत. त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं एक वाटण रेडी करूया अशा प्रकारे. त्यानंतर ते काढून घेऊया. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आहेत मी 12 भिजवलेले काजू. सोबत करायचं आहे पाणी ॲड आणि त्याची पेस्ट रेडी करायची आहे अशा प्रकारे. आता कढई ठेवूया गॅसवर. त्याच्यामध्ये टाकूया पाणी, थोडंसं मीठ. पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये गाजर टाकणार आहोत. गाजर 2 मिनटं उकळून घ्यायचं आहे. त्यानंतरला बाकीच्या भाज्या ॲड करायच्या आहेत आणि 5 मिनिटांसाठी त्याची एक छान उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्या बाजूला काढून घेऊया. कढईमध्ये टाकूया तेल, ठेचलेलं धणे, थोडासा जिरा आणि 1 सुकी लाल मिरची. छान प्रकारे तेलावर परतून घेऊया. आता ॲड करणार आहोत 2 बारीक चिरलेले कांदे, अद्रक लसूण पेस्ट आणि छान प्रकारे कांदा गोल्डन होतपर्यंत शिजवून घेणार आहोत. पाहू शकता. आता ॲड करणार आहोत मसाले. पहिल्यांदा हळदी, काश्मीरी लाल मिर्च, धणेपूड सोबत मीठ आणि छान प्रकारे तेलावर मिक्स करून घेऊया. ॲड करूया टोमॅटोची प्युरी आणि छान तेलावर परतून तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत. पाहू शकता खूप छान प्रकारे तेल सोडलं आहे आपल्या प्युरीने. आता ॲड केलं आहे शिमला मिरची आणि पनीर. इथे पनीर ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. मला आवडतं म्हणून मी टाकलं आहे आणि 5 मिनिटाची वाफ काढूया. पाहू शकता काय चांगलं तेल सोडलं आहे आपल्या ग्रेव्हीने. सुपर्ब दिसत आहे. आता ॲड करूया आपली काजूची पेस्ट आणि आणखी 2-3 मिनिटांसाठी झाकण देऊन याची वाफ काढूया. खूप छान दिसत आहे भाजी. आता करूया आपण ॲड आपल्या उकडलेल्या भाज्या आणि छान प्रकारे मसाल्यांवर परतून घेऊया आणि 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवर याची एक वाफ काढून घेणार आहोत आपण. 10 मिनिटांनंतर पाहू शकता काय भाजी दिसत आहे. मला गरज वाटलं ह्याच्यामध्ये पाणी देखील ॲड करा, पण जास्तीचं पाणी ॲड नका करू. त्यानंतर ॲड केला आहे आपण रेडी केलेला मसाला. तुमच्या गरजेपुरता, तुमच्या तिखटपणापुरता तुम्ही ॲड करू शकता आणि 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया. रेडी झाली ऑलमोस्ट आपली अशी भाजी कढाई व्हेजिटेबल. वरून कसुरी मेथी टाकूया आणि रेडी आहे आपली इथे भाजी. खूप छान लागते. वासाने तुमचं पोट भरेल एवढी सूप लागते. नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुमची देखील फेवरेट होईल एवढी छान आहे भाजी. नक्की एकदा ट्राय करून पहा. बाय बाय.